हजरत हाजी अमनुल्ला शाहबाबांचा उरूस हा कार्यक्रम ठाण्यातील हाजुरी येथे संपन्न झाला. 1824 पासूनचा हा दर्गा ठाण्यात प्रसिद्ध असून या दर्ग्याबाबत ठाण्यातील रहिवाशांमध्येही मोठी आस्था आहे. या कार्यक्रमाला आमदार रवींद्र फाटक, अनीस मुजावर, इस्माईल शेख, अबू शेख, इसरार नबी सय्यद, नासिर मेहबूब शेख यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. का जो अपना जुलूस निकला हुआ है, आज बड़े हर्षोल्लास देखा जा रहा है। यहाँ बहुत लोग नाच बदल के काम कर रहे हैं। इसके बारे में आपका कहना क्या इनका है? सर का जो है आज जुलूस निकला, इसके बारे में आपका कहना क्या है? देखिए, ये वर्षों से एक परंपरा चली आ रही है। सारे लोग मिलकर जो है हिंदू मुस्लिम भाईचारे का प्रतीक है। यहाँ पर क्या जो है हम लोग एक उत्साह की तरह से, एक त्यौहार की तरह से इसको मनाया जाता है। और इसका हमको एक साल तक करना अभी जाएगा, तो इसके बाद में एक साल तक का इंतजार रहेगा इसका कि कब आएगा। और ये जो है हम लोग को एक हिंदुस्तानी कल्चर जो होता है, गंगा जमुना तहजीब जिसको कहा जाता है, ये भाईचारे का प्रतीक हम लोग के अंदर सब लोग साथ में मिलकर मनाते हैं और इसी तरीके से रहना चाहते हैं। आज 26 जनवरी भी है, इसके उपलक्ष्य में भी सारे आपके जो व्यूअर्स हैं उनको भी मैं धन्यवाद देना चाहूँगा और शुभकामना देना चाहूँगा कि 26 जनवरी के विषय में भी और हमारे हजरत अमनुल्लाह शाह के विषय में भी हमको बहुत उत्साह है इस चीज़ का और हम हर साल इसी तरीके से मनाते हैं। वाघबीळ कावेसर भागात बेकायदेशीररित्या वृक्षतोड करणाऱ्या विकासकावर गुन्हा नोंद करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांबरोबर केली. जागेची पाहणी. घोडबंदर रोड येथील वाघबीळ कावेसर या ठिकाणी विकासकाकडून बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्यामुळे 29 जानेवारी रोजी आमदार प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली. मानव हस्तक्षेपामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंग होऊन तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी शासन, प्रशासन तसंच पर्यावरणवादी लढत आहेत. ठाणे शहरात 25 वर्षांपूर्वी अनेक देशी प्रजाती झाडांची मांदियाळी होती, परंतु वाढत्या शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. ठाणे शहर जसजसं वाढत आहे तसतसं या शहरातील अनेक देशी प्रजातींची झाडं दिसेनाशी होत आहेत. त्यामुळे सध्या ठाणे शहरातील प्रदूषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं दिसून येते. यावर उपाययोजना म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून क्षेत्रांमध्ये होणारं प्रदूषण रोखण्याबरोबरच पर्यावरणभिमुख झाडांची लागवड करणं, मियावाकीसारखी जंगलं विकसित करणं यावर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी भर देण्याच्या सूचना केल्यात. त्यामुळे ठाणे शहरात हरित आच्छादन होऊन शहराचं पर्यावरण सुधारण्यास मदत होणार आहे. परंतु ठाणे शहरातील घोडबंदर भागातील वाघबीळ कावेसर भागात नेरोलॅक कंपनीच्या जागेवर वृक्षांनी भरलेली वनराई एका खाजगी विकासकानं महानगरपालिकेची वृक्षतोडीबाबत कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीररित्या वृक्षतोड करून उजाड केल्याची बाब लक्षात आल्यावर वृक्ष प्राधिकरणाच्या माजी सदस्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे पत्रव्यवहार करून ही जागा उजाड झाल्याचे पुरावे सादर करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण विभागानंही पोलीस ठाण्याला निवेदन दिलं असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परंतु अद्यापही संबंधित विकासकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याचं समजताच आमदार प्रताप सरनाईक यांनी वृक्ष प्राधिकरण विभागाचे उपायुक्त मिताली संचेती, उद्यान निरीक्षक केदार पाटील, वृक्ष प्राधिकरण माजी सदस्य विक्रांत तावडे, कासरवडोली पोलीस स्टेशनचे सिनियर PI सुनील पाटील, विधानसभेचे सचिव संदीप डोंगरे, विधानसभा समन्वयक साजन कासार, भगवान देवकते यांच्यासह जागेची पाहणी केली. ही पाहणी केली असता त्या ठिकाणी 400 ते 500 झाडांची कत्तल केल्याचं निदर्शनास आलंय. वाघबीळ ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात हेरिटेज असलेली वडाची आणि पिंपळाची वृक्ष होती. तसंच या ठिकाणी अनेक दुर्मिळ प्रजातींची झाडंही होती. त्याचबरोबर पाहणी करताना नेरोलॅक कंपनीच्या जागेवर CC नसतानाही बेकायदेशीररित्या बांधकाम सुरू असल्याचं देखील निदर्शनास आलं. या ठिकाणी 400 ते 500 झाडं असल्याचा पुरावा वृक्ष प्राधिकरणाचे माजी सदस्य विक्रांत तावडे यांनी गुगल मॅपच्या आधारे बिफोर आणि आफ्टरचे फोटो पोलिसांना सादर केलेत.
त्यामुळे महापालिकेनं या विकासकावर गुन्हा दाखल करून जर विकासकाला CC परवानगी दिली असेल तर ती रद्द करावी किंवा गुन्ह्याचा निर्णय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत नवीन CC परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. तसंच या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील तक्रार करणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. माझ्या मतदारसंघामध्ये वाघवेळ गावामध्ये नेरोलॅक गुड्स नावाची एक कंपनी होती. फार वर्षापूर्वी ती बंद पडली. अद्यापर्यंत जे ह्या वाघवेळ गावातील 35 कामगार होते त्यांची देणीही त्यांनी दिलेली नाही. अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी बांधकाम चालू असल्याचं निदर्शनास आलं. त्याचबरोबर आमचे जे ह्या परिसरातले विक्रांत तावडे आहेत वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य, त्यांनी तक्रार दिली महापालिकेकडे की एका दिवसामध्ये 400 ते 500 झाडांची कत्तल केली आणि बिफोर आफ्टरचं त्यांनी फोटोसुद्धा महापालिकेच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिलं. अनेक वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या, आजही काही वृत्तपत्रामध्ये बातम्या आल्या. त्या अनुषंगानं मला गावातील काही ग्रामस्थांनी आणि प्रामुख्याने आमचे विभाग प्रमुख रवी घरत यांनी दिलेल्या तक्रारीवरून आम्ही जागेवर जेव्हा पाहणी करायला आलो त्यावेळेस खरोखर वृक्षांची कत्तल झाल्याचे निदर्शनास आलं. ही बाब महापालिकेच्या लक्षात आल्यानंतर महापालिकेने पोलिसांना पत्र देऊन गुन्हा ताबडतोब दाखल करावा अशी मागणी केली. त्यानुसार पोलिसांची कारवाई चालू आहे. पोलिसांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी पंचनामा करायचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे ह्या ठिकाणी पंचनामा होऊन जे 400-500 झाडं जी एका रात्रीत तोडली गेली आणि त्यामध्ये काही तर वृक्ष ही हेरिटेज होती जेणेकरून ती 100-100, 150-150 वर्षापूर्वीची होती. ती वृक्ष तोडायची यांना परवानगी कोणी दिली? त्यामुळे या संदर्भातील तक्रार मी माननीय मुख्यमंत्री आणि राज्य शासनाकडे करणारच आहे. परंतु एवढी अवैध वृक्षतोड करणाऱ्या ह्या विकासकावर कठोर कारवाई करावी, त्यांची दिलेली CC रद्द करावी आणि जर CC नसेल दिली तर त्यांना देऊ नये आणि हेरिटेज वृक्ष त्यांनी जे तोडलेले आहे त्याबद्दल कायदेशीरदृष्ट्या काय आपल्याला भविष्यात मध्ये अजून त्यांच्यावर कारवाई करता येईल ह्याकडे सुद्धा महापालिका प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मी विनंती केली आहे. खेड तालुका ते जिल्हा शहर जोडणाऱ्या सेवानिवृत्त ST कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित. सेवानिवृत्त ST कर्मचाऱ्यांनी केलं राज्यव्यापी आंदोलन. नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यामध्ये ST महामंडळाचा मोठ्या प्रमाणात खारीचा वाटा आहे. खेड ते तालुका, तालुका ते जिल्हा, जिल्हा ते शहर ST महामंडळ मागील अनेक वर्षांपासून प्रवाशांना जोडून ठेवत आहेत. परंतु आता याच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारले. यामध्ये एकूण संपूर्ण महाराष्ट्रातील 66,000 कर्मचारी सहभागी झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारंवार भेटण्याचा प्रयत्न केला परंतु भेट घडून आली नाही. तसंच शंभूराज देसाई, दादा भुसे, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे अशा अनेक नेत्यांना भेटून पत्रव्यवहार देखील केला. मात्र अद्यापही प्रश्न मार्गी लागले नसल्याची खंत यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. संघटनेचा जनरल सेक्रेटरी मी आहे. आमच्या निवृत्तांची महाराष्ट्रभर संघटना आहे. 32 जिल्ह्यामध्ये त्याच्या शाखा आहेत आणि ट्रेड युनियन ॲक्ट खाली रजिस्ट्रेशन आम्हाला मिळालेलं आहे 2005 साली. आमची आज जे निदर्शनं आहेत ही महाराष्ट्रभर सगळे आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन ऑफिससमोर. आमचे 5 जिल्ह्याचे आम्ही आझाद मैदानामध्ये नियोजित केलं होतं. परंतु जरांगेचं वादळ जे आलं त्यामुळं पोलिसांनी सर्वांनी दिली की तुम्ही इथं करू नका, तुमच्याकडे बघण्याला कोण होणार नाही, म्हणून आम्ही आज इथं परत डिव्हिजनमध्ये आलो आहे. आमच्या मागण्या ह्या रास्ता असं आमच्या म्हणण्याप्रमाणे आहे. आमच्या मागण्या काय आहेत तर आम्ही आज निवृत्त झालो तर आम्हाला प्रॉव्हिडंट फंडाने ग्रॅज्युटी लोकांना मिळते, पण रजेचा पगार किंवा त्याची काही देणी असतील अनपेड रक्कम ही दिली जात नाही आणि त्याच्यावर ती जवळजवळ आज 2021 22 देणी बाकी आहेत. प्रत्येक निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ 5-5, 6-6 लाख रुपये आउटस्टँडिंग आहेत. त्याच्यावर व्याज पण ST महामंडळ द्याल. आम्ही व्याजाची मागणी केली होती. ते पैसे बँकेत ठेवले असते नंतर तुम्ही संख्या व्याज मिळालं असतं त्याला उद्या ठरवत जातात. जनरली विचार केला तर आम्ही हे सगळे निवृत्त कर्मचारी आम्ही STमध्ये असताना हे महाराष्ट्र घडवण्यामध्ये आमचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. आम्ही खेडे ते तालुका जोडलं, तालुका ते जिल्हा जोडलं, जिल्हा ते शहर जोडलं, असे आम्ही सगळे कर्मचारी आहोत. 4-4 दिवसाच्या 5-5 दिवसाच्या कर्मचाऱ्यांनी ड्युट्या केल्या, उपाशी पोटी केल्या. मुलांच्या शिक्षणाला कुठं बघितलं नाही आम्ही, पण STची प्रगती आम्ही बघितली. अशा खंडामध्ये एक नंबरची त्यावेळी वाहतूक संस्था होती.
आज आमची विनंती सरकारला एवढीच आहे की माननीय शिंदेसाहेब हे ठाण्याचे आहेत. आमचे दिघे साहेब जेव्हा ठाण्यात असताना आम्हाला तेव्हा त्यांच्यावर अन्याय होऊन दिला नाही. आम्हाला आमच्या मदतीसाठी धावायचे. त्या मुख्यमंत्रीसुद्धा आमच्या मदतीसाठी धावली. आम्ही गेल्या 2022पासून साहेबांना भेटायचा प्रयत्न करतो, पण दुर्दैवाने आमची भेट होत नाही. आम्ही साहेबांना विनंती करतो या तुमच्या याच्यामार्फत की आम्हाला तातडीनं बोलवा, आमच्या गाण्याने ऐका, काय त्याच्यामध्ये सत्य असत्य कोणतं त्याने लगेच आम्हाला निर्णय घ्या आणि आमच्या सहकार्य करायची विनंती करतो. एकूण किती कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि जर 66,000 कामगार सर्व सहभागी झाले महाराष्ट्रामध्ये. ठाणे वाहतूक पोलिसांच्या वतीनं 34व्या रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत सडक सुरक्षा जीवन सुरक्षा अंतर्गत ठाणे शहरामध्ये संपूर्ण महिना रस्ता सुरक्षा अंतर्गत वाहतूक शाखेच्या वतीनं करण्यात येतोय. यामध्ये सीट बेल्ट आणि हेल्मेट लावणं किती गरजेचं आहे आणि वाहतूक विभागाकडून वेगवेगळ्या नियमांचं पालन कशा प्रकारे करावं यासाठी संपूर्ण शहरात जनजागृती मोहीम सुरू आहे. या अनुषंगानं आज विंटेज कार आणि सुपरबाईक रायडिंगसाठीचं आयोजन टॉवर नाका तलावपाळी परिसरात संपूर्ण ठाणे शहरात करण्यात आलं. यामध्ये 6 विंटेज कार आणि 70 सुपरबाईकसोबत मोठ्या संख्येनं ठाणेकर उपस्थित होते. या स्पर्धेत प्रमुख बाईक रायडर देवदत्त नागे, निखिल मुंबईकर, हॅपी सिंगसोबत मराठी सिनेसृष्टीतील कलाकार अंशुमन विचारे, ठाणे वाहतूक शाखेचे ब्रँड अँबॅसिडर मंगेश देसाई तसंच अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, दत्ता शिंदे यांनी फ्लॅग ऑफ केलं. यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त विनयकुमार राठोड, DCP गणेश गावडे यांच्यासोबत पोलीस कर्मचाऱ्यांनी बाईक रॅलीमध्ये जनजागृती करून आनंद व्यक्त केला. ब्लॉग आणि रील आणि फोटो काढणारी जनजागृती केली आणि सहभाग घेतला त्यांना विशेष बक्षिसं देखील देण्यात येणार आहेत. यासोबतच बाईक रायडर यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आल्याचं ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितलं. कशा प्रकारे तुम्ही हा अनुभव घेतला? विंटेज कार होतं, सुपर बाईक्स होते, काय चांगले वाटतं? रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि सुरक्षितता राखून वाहतुकीच्या रहदारीच्या नियमांचे पालन करून सर्व वाहनं चालवीत याकरता या विंटेज कार्स आणि मोटरसायकल बाईक रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली होती. या ठिकाणी आम्ही 2 व्हीलर्सवर काही रायडर्ससोबत प्लेयर रायडर्स पण बसले होते, त्यांनीही हेल्मेट घातलेले होते दोघांनी पण. याच्यामध्ये हाच मेसेज द्यायचा होता की मागं बसणाऱ्यानेही हेल्मेट घालायचे. तसंच जे 4 व्हीलर्समध्ये बसणारे आहेत त्यांनी समोर बसणारे तर सीट बेल्ट लावतीलच, परंतु मागं बसणाऱ्यांनीही सीट बेल्ट लावावेत. हे नियम हे पोलिसांनी बळजबरीनं लादण्यासाठी नाहीत तर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी पाळण्यासाठीचे आहेत. हा संदेश देण्यासाठी ही रॅली घेण्यात आली. लोकांचा फार उत्स्फूर्त सहभाग यासाठी राहिला. प्रत्येक चौकामध्ये गर्दी जमून पाहत होते, व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते, फोटोग्राफ्स काढत होते, सर्वांना चेअरअप करत होते. तर नागरिकांनी या अभियानाअंतर्गत जो आमचा उद्देश आहे तो सफल व्हावा यासाठी सुरक्षिततेनं वाहनं चालवावी हा एक संदेश सर्वांना देऊन मी शुभेच्छा देतो वाहतूक विभागाला. थँक्यू. माझ्या नजरेतून बदलते ठाणे चौथे सत्राच्या माध्यमातून प्रवासी संघटना, शाळा चालक, पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव असावा यासाठी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरू केलेल्या माझ्या नजरेतून बदलते ठाणे या उपक्रमाचं 4थं सत्र नुकताच पार पडलं. या सत्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते. या चर्चासत्रात शहरातील परिवहन सेवेत सुधारणा व्हावी, शालेय विद्यार्थ्यांसाठी 20 वर्षांनंतर ठाणे शहर कसं असावं, विशेष मुलांसाठी निवाराघर, घनकचऱ्याची समस्या, शहरातील वाहतूक कोंडी या उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर सर्वकष चर्चा करण्यात आली असून अर्थसंकल्पात देखील समावेश करण्याच्या दृष्टीनं विचारविनिमय होईल असं आयुक्त बांगर यांनी नमूद केलंय.
या चर्चासत्रात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महेश बेडेकर, सरस्वती शाळेचे विश्वस्त सुरेंद्र दिघे, ठाणे जिल्हा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ, दिव्यांग तसंच शरीरविक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या श्यामश्री भोसले, समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरालिया, नेत्रविकार तज्ज्ञ आणि आर निसर्ग संस्थेच्या डॉक्टर लता घनश्याम मनानी, प्लास्टिक विरोधी स्वयंसेवी संस्थेच्या अनुजा गुप्ते, पर्यावरण दक्षता मंचाचे सचिव संगीता जोशी, समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत, प्रवासी महासंघाचे सदस्य राजेश जाधव आदी उपस्थित होते. ठाण्याचं नागरीकरण झपाट्यानं वाढत आहे. शहरांतर्गत परिवहन सेवेकडे जीवनवाहिनी म्हणून पाहिलं जातं, परंतु लोकसंख्येच्या मानानं बसची कमतरता आहे. आपण शहरातील रस्ते मोठे केले असले तरी आपण परिवहन वाहतूक सेवा सक्षम केली नाही. त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. परिवहन सेवेचं अपग्रेडेशन झालं पाहिजे. बऱ्याच वेळेला अनेक बसेस अचानकपणे रद्द होत असल्यानं प्रवाशांची, विशेषतः नोकरवर्ग, विद्यार्थी यांची गैरसोय होते. अशा प्रकारे बस सेवा का रद्द होते आणि परिवहन सेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. परिवहनच्या ताफ्यात ई बसेस आणून आपण आधुनिकीकरणाचा अवलंब केल्याबाबत प्रवासी महासंघाच्या वतीनं मिलिंद बल्लाळ यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांचं आभार व्यक्त केले.